नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये. तर नमस्कार. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे आले नाही आहेत व ते का आले नाही आहेत व त्याच्यावर सोल्युशन काय हे देखील मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. आता तुम्हाला माहिती आहे का, लाडकी बहीण योजनेत नवीन अपडेट आलेले आहेत. हे चेक केलं नाही तर पैसे पुन्हा अडकू शकतात. तर ते अपडेट्स काय हे जाणून घेऊ. पण जाणून घेण्याअगोदर जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. जर आले नसेल तरही सांगा. त्यावर उपाय तुम्हाला भेटूनच जाईल. तर प्रॉब्लेम काय? खूप लोकांना वाटतं की KYC केली की काम संपलं. पण आता नवीन रूलमुळे अजून एक गोष्ट चेक करणं जरुरी आहे. तर तो नवीन रूल कसला तर पाहूया. जर तुमचं बँक अकाउंट डॉर्मेट बंद असेल तर पेमेंट डायरेक्ट रिजेक्ट होतं. हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुमचं अकाउंट गेल्या काही महिन्यांपासनं जर ॲक्टिव्हच नसेल तर तुमचं पेमेंट रिजेक्ट होतं. हो, अनेक लोकांना हे माहीतच नाही आहे. सोल्युशन काय त्याच्यावर ते पाहूया. म्हणूनच लगेच चेक करा. तर काय चेक करायचं बघूया. तुमचं बँक अकाउंट लास्ट 6 महिन्यात वापरलं आहे का? जर नाही वापरलं तर आता एकदा ट्रान्झॅक्शन करा किंवा ATM किंवा बँकमध्ये जाऊन अकाउंट ॲक्टिव्ह करा. जर अकाउंट ॲक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे रिजेक्ट होऊ शकतात. गेल्या काही महिन्यांपासून हाच लाडक्या बहिणींचा जास्त प्रॉब्लेम होतो आहे. वॉर्निंग, ही छोटी गोष्ट नाही आहे. इग्नोर केली तर पुढचं पेमेंटसुद्धा अडकू शकतं. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आत्ताच लक्ष द्या. आता कमेंटमध्ये सांगा तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का नाही. व ॲक्टिव्ह नसेल तर आपण ते ॲक्टिव्ह कसं करायचं याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.